आम्ही इतरांकडनं का विकत घेतो? आम्ही का विकणारे होत नाही? आम्ही इतरांकडे नोकऱ्या मागणारे का होतो? आम्ही का नोकऱ्या देणारे होत नाही? आमची स्वप्न किती आहेत? काही माणसं पैशाची गुंतवणूक करतात. पैशाची गुंतवणूक कधीच करायची नसते. गुंतवणूक बुद्धीची करायची असते, गुंतवणूक कौशल्याची करायची असते, गुंतवणूक कष्टाची करायची असते. या तिन्ही गोष्टींच्या गुंतवणुकीवर मग पैसा बनवता येतो. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ती ही आहे. मला वाटतं पैसा गुंतवला पाहिजे. 4 रुपये पेरले तर 40 उगवतील. नाही, तुमच्याकडे पैसे नसले तरी हरकत नाही. महाराजांकडे काय होतं? कारण देत नाही बसले. कोणी तोफ्या दिल्या तर उडवून म्हणतो, कोणी सैन्य दिलं तर लढीन म्हणतो. मुळात तुम्हाला इच्छा हवीच. इच्छा असेल तर जिद्द येते, जिद्द असेल तर आत्मविश्वास येतो, आणि आत्मविश्वास असेल तर क्षमता कौशल्य आपोआप निर्माण होतं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. परवा एकाला मी म्हटलं, काय रे 100 मीटर अंतर किती वेळात पळशील? तू बोलेनाच. 100 मीटर अंतर किती वेळात पळायचंय का? अरे हो, किती वेळात पार करशील? 100 मीटर म्हणजे किती? मग त्याला अंतर सांगितलं, बाबा इथून तिथपर्यंत जायचं म्हणजे 100 मीटर. किती वेळात पळशील? 5 मिनिटं लागतील. अरे ऑलिम्पिकचं रेकॉर्ड 9 सेकंदाचा आहे. 5 मिनिटं काय सांगतो? 1 मिनिट सांग, 2 मिनिट का 5 मिनिटं? नाही नाही, आपल्याला तेवढाच लागतोय. अरे जमेल ना तुला? मला माहिती आहे ना माझं, मला माहिती आहे ना मी किती वेळात. 5 मिनिटं लागतील. अरे प्रयत्न, अहो मला माहिती आहे, पण तेवढ्यात कुणीतरी ओरडला, रे पर कुत्र मागं लागलंय. इतक्या भयान वेगानं पळत सुटला. 7 सेकंदात 100 मीटर. म्हटलं काय झालं? मग चावला असताना. अरे तुला मगाशी सांगितलं तर म्हणला 5 मिनिटं लागतील, आणि कुत्रा मागं लागला तर तू ऑलिम्पिकचं पण रेकॉर्ड मोडलंस. ऑलिम्पिकचं 9 सेकंद आहे, तू 7 सेकंद. म्हणजे क्षमता नाही का तुमच्यात? क्षमता आहे. ती बाहेर कधी येते? तशी तळमळ एकदा सुरू झाली ना उरात, मिळवायचंय 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 करत, हे वेडी माणसं इतिहास घडवतात आणि शहाणी माणसं इतिहास वाचतात. अधिक शहाणी माणसं इतिहासाचा अभ्यास करतात, पण वेडीच इतिहास घडवतात. हे वेड कुठून येतं? हे काहीतरी घडवण्याच्या उर्मेतनं आणि ऊर्जेतनं येतं. ते हवं. सगळ्यात महत्वाचं आहे ते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा एक पोर, आपण स्वप्न मोठी अफाट. पेट्रोल पंपावर गाड्या पेट्रोल भरायला यायच्या, आणि तो त्या गाड्यांच्या स्वप्नात ठरवायचा एक दिवस आपली अशी गाडी असेल. एके दिवशी पांढरी शुभ्र रोल्स रॉयस गाडी त्याच्या पंपावर आली, आणि त्या गाडीत तेल भरताना तो त्या गाडीच्या स्वप्नात ठरवला. पेट्रोलची टाकी कधी फुल झाली, पेट्रोल कधी खाली सांडलं त्याला कळलंच नाही. पेट्रोल पंपाच्या मालकाने बघितला, संतापला, वैतागला, सन 2 वाजवल्या, चालू पाड. त्या मुलाला भयान राग आला. मारलं म्हणून नाही, स्वप्न मोडलं म्हणून. तो मालकाला म्हणाला, आत्ता जातो पण परत येईन ना, तो अशा रोल्स रॉयस गाडीचा मालक म्हणून परत येईन. ते पोरगा गेला. 30 वर्षांनी तोच मुलगा तशीच पांढरी शुभ्र रोल्स रॉयस घेऊन त्या पेट्रोल पंपावर आला. मालकाला भेटला, ओळखलं का? 30 वर्षापूर्वी सांगून गेलो होतो, एक दिवस परत येईन ना, तो स्वतःची पांढरी शुभ्र रोल्स रॉयस गाडी घेऊन येईल. आलोय, माझं नाव धीरूभाई अंबानी. किती शिक्षण होतं त्यांचं? किती पैसे होते त्यांच्याकडे सुरुवातीला? क्षमता आहे तुमच्यात, जिद्द हवी, आत्मविश्वास हवा स्वतःवर. हो, करूच शकतो, मग आपोआप होतं सगळं. पण आम्ही माणसं काय करतो? निवांत, आराम, सहज आलं पाहिजे, सारं सहज मिळालं पाहिजे, फार कष्टही नको आहेत आम्हाला, वेळेत घरी पण पोहोचलं पाहिजे. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. नोकरीकडे कल त्यासाठी आहे हो, बाकी काही नाही. एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी होती, आणि त्या कंपनीच्या बाहेर एक
छोटंसं हॉटेल होतं जिथं उत्तम समोसे मिळायचे, उत्तम समोसे. त्या मल्टीनॅशनल कंपनीतले बरेचसे अधिकारी त्या हॉटेलमध्ये येऊन समोसे खायचे. बऱ्याच वर्षाच्या या दिनक्रमामुळं त्या हॉटेलवाल्याची आणि त्या मल्टीनॅशनल कंपनीच्या जनरल मॅनेजरची मैत्री झाली. एके दिवशी दुपारी हे जनरल मॅनेजर आपल्या मित्रांसोबत तिथं समोसे खायला आले. या हॉटेलवाल्यानं त्यांना समोसे दिले आणि सहज जनरल मॅनेजरने विचारलं, काय रे, तुझा मुलगा काय करतो? हॉटेलवाला म्हणाला, काय नाही, आता माझ्या मागे हे हॉटेल सांभाळेल. वेडा आहेस का काय? स्वतःचं आयुष्य वाया घालवलंस या टपरीत, आता पोराचं कशाला आयुष्य वाया घालवतोस? त्यापेक्षा त्याला उत्तम शिकव, उत्तम डिग्री घेऊ दे, माझ्या कंपनीत पाठव, माझ्या कंपनीत नोकरी मिळेल. अरे बघ काय, आज मी क्लार्क म्हणून, तुझं ज्यावेळी हॉटेल चालू झालं इथं त्यावेळी मी या कंपनीत क्लार्क म्हणून लागलो. 20 वर्षात काय बदल झाला? 20 वर्षात मी क्लार्कचा जनरल मॅनेजर झालो. माझा 5,000 वरनं पगार आज 75,000 आहे. आणि तू छोट्या टपरीचं रूपांतर फक्त एका मध्यम हॉटेलमध्ये केलंस. प्रगती बघ, नोकरीमध्ये मान आहे, सन्मान आहे, स्टेटस आहे, प्रतिष्ठा आहे. तुझ्या मुलाला इकडं नको गुंतवूस. हॉटेलवाल्यानं म्हटलं, तुमचा सल्ला अत्यंत योग्य आहे, पण माझं ठरलंय. अरे वेडा आहे का तू? ऐक माझं, माझ्याकडे पाठव त्याला, माझ्या कंपनीत काम देतो, प्रगती करत करत तो पुढे जाईल. तर म्हटला, नको, आहे ते बरं आहे. मला म्हटला, साहेब सांगा, 20 वर्षापूर्वी तुम्ही ज्यावेळी या कंपनीत लागला त्याचवेळी मी इथं समोस्याची टपरी टाकली. त्यावेळी माझा रोजचा धंदा 200 रुपये होता. आज माझा या छोट्याशा हॉटेलमधला रोजचा धंदा 20,000 रुपये आहे. त्यातला 10,000 रुपये माझा मी नफा पकडला तर 3 लाख रुपये मी महिन्याला कमावतो. आणि 20 वर्षात तुम्ही किती पगारावर गेलाय? 75,000 रुपयेवर. 2.25 लाख रुपये मी तुमच्यापेक्षा जास्त कमावतो. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मॅनेजर साहेब. आता तुम्ही निवृत्त व्हाल जनरल मॅनेजर पदावरनं, मग तुमच्या पदावर तुमच्या मुलाला लगेच चिटकवता येईल का? असं कसं होईल? त्याला डिग्री घेतली पाहिजे, स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं पाहिजे, त्याच्या मुलाखती होतील, सगळं झाल्यावर मग त्याला ती पोस्ट मिळेल. म्हणजे म्हटला, तुमच्या पोराला परत 25 वर्ष शिकलं पाहिजे, परत नोकरीसाठी वाट बघितली पाहिजे, म्हणजे तुमच्या खुर्चीवर तो असा येऊन अजिबात बसणार नाही. म्हणजे शक्यच नाही. माझ्या मुलाचं बरं आहे ना, माझा मुलगा लगेच माझ्या गादीवर येऊन बसेल हॉटेलवर, त्याला गरज नाही काय करायची. सगळ्यात महत्वाचं, तुमचा मुलगा नोकरी लागला तर त्याला परत क्लार्क पासून जनरल मॅनेजर होईपर्यंत धडपडावं लागेल. माझ्या मुलाला मात्र मी स्थिर करून दिलेला व्यवसाय आहे तो त्याच्या हातात येईल, आणि जिथपर्यंत मी कमवून ठेवलाय तिथपासून तो पुढे प्रगती करेल. पुढे आम्ही अधिकाधिक वाढत जाऊ, तुम्ही मात्र निवृत्त होऊन तिथंच असाल. कशासाठी नोकरी? ती तुम्हाला मर्यादित बनवते आणि व्यवसाय तुम्हाला अमर्यादित बनवतो. स्वप्न कशी आहेत तुमची? मर्यादित की अमर्यादित? मुळात स्वप्न बघायला शिकलं पाहिजे. स्वप्नही 2 पद्धतीनं पाहता येतात. एक डोळे झाकून आणि दुसरी डोळे उघडे टाकून. मिटलेल्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न सकाळ झाली की मिटून जातात, आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न सत्यात आल्याशिवाय राहत नाहीत. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. स्वप्न बघायलाच हवीत, आणि ती जेवढी मोठी पाहाल तेवढी उत्तम. हे सगळ्यात चांगलं आहे. कष्ट तिथून करायला हवेत. फक्त थोडीशी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला असं वाटतं असंच की काय सोपं आहे, अडचण नाही. व्यवसायात म्हणजे काय? पहिला प्रश्न आमच्याकडे असा असतो की व्यवसाय सुरू करायचा तर भांडवल पाहिजे, कर्जाची सुविधा उपलब्ध पाहिजे, कागदपत्रांची किचकट प्रक्रिया आहे, आणि त्याच्यानंतर पुढचे प्रश्न, मग मार्केटिंग, मग बाकीच्या गोष्टी, मग बाकीच्या गोष्टी. आम्ही यात सगळ्यात यशस्वी होतो का? मग त्याच्यापेक्षा अशी काही पद्धत आहे का की जिथं आम्हाला आमचे हेतूही साध्य करता येतील, जिथं आम्हाला उद्योजक पण होता येईल, स्वतःच्या पायावर उभाही राहता येईल? आज मला वाटतं SP फायनान्स अकॅडमीने नेमकं ते तुमच्यासाठी उपलब्ध करून ठेवलंय. कारण कुठलाही व्यवसाय करताना
सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर तुम्हाला प्रशिक्षण ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. नाहीतर काय काय माणसं व्यवसाय सुरू करतात. 3 मित्र एकत्र आले आणि त्यांनी व्यवसाय सुरू केला. म्हणे आपण रिक्षा चालवू. आता 3 मित्रांनी मिळून रिक्षा घेतली. रिक्षातच 3 बसायचे. पॅसेंजर कुठे बसवणार? म्हणले काय नाही या उपयोग या व्यवसायाचा. असं करू आपण, आपल्याला टायरचा पंक्चर काढता येतो, आपण टायर पंक्चर काढायचं दुकान टाकू. ह्या 3घांनी मिळून दुकान टाकलं. कुठं? 3ऱ्या मजल्यावर. उपयोग काय? व्यवसायाच्या 2 पद्धती आहेत. एक नवीन व्यवसायात उतरणे एकीकडं आणि पिढीजात व्यवसाय सांभाळणारे दुसरीकडं. पिढीजात व्यवसाय सांभाळणाऱ्यांकडे अनुभव समृद्धता असते, त्याच्या 2 पिढ्या त्यातच असतात. पण नव व्यावसायिक जे होऊ इच्छितात, नव्यानं व्यवसायात उतरू इच्छितात, त्यांच्या मग हा अनुभव नसतो. अनुभव नसेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे प्रशिक्षण. त्या प्रशिक्षणाच्या शिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण अत्यंत गरजेचं. संधी कुठं आहेत, कुठला व्यवसाय निवडावा, कुठला करावा, दूरदृष्टी ती सगळ्यात मोठी आहे. आमची अडचण काय, मला आठवतं मी ज्यावेळी महाविद्यालयीन काळात होतो त्यावेळी आमच्याकडं प्रत्येक हुशार मुलाला विचारलं काय होणार आहे? इंजिनियर. कुठला? सिव्हिल. पडत गल्लो गल्ली इतके इंजिनियर झाले की ह्यांचीच घरं ह्यांना बांधावी लागली. काळ असतो, लाट येते आणि त्या लाटेबरोबर आम्ही वाहत जातो. पण असे कुठले व्यवसाय आहेत ज्यांना मरणच नाही, जे अत्यंत गरजेचे आहेत? तुम्हाला माहिती आहे 25 वर्षापूर्वी जर कधी कुणी म्हटलं असतं पाणी विकत घेऊन प्यावं लागेल तर त्याला वेड्यात काढलं असतं. पण पाणी विकणाऱ्या कंपनीचा मालक आज जगात सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती म्हणून परवा घोषित झाला. संधी शोधली. अनेक कंपन्या अशा आहेत काहीच नाहीत प्रोडक्शन करत, मॅन्युफॅक्चरिंग नावाचा प्रकारच नाही त्यांच्याकडे, तरी जगातल्या सर्वोत्तम कंपन्या झाल्यात. नवं शोधायची उर्मी हवी, नवं काहीतरी करायची उर्मी हवी. एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे असणारी माणसं पैशावर डाव लावत नाहीत, ती कल्पनेवर डाव लावतात आणि पैशाची गुंतवणूक पैसा बनवण्यासाठी करतात. नव्या कल्पना असायला हव्यात. सतत नवीन 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 काय चालेल काय चालेल याचा विचार सतत असायला हवा, हे महत्वाचं आहे. एक दुष्काळी वाळवंटी प्रांत आहे, पाऊस पडतच नाही, नव्हे तिथं काही उगवतच नाही. मग त्या लोकांनी करावं काय? आत्महत्या. शेतात काही पिकत नाही, पाऊस पडत नाही, काय काय काहीच नाही. पण त्यावेळी एका तरुणाच्या लक्षात आलं इतर कुठली पिकं इथं येत नाहीत, पण आपल्या देशामध्ये बाबळी मात्र आम्हाप येतात. बाबळी आहेत ना, बाबळीपासून काय मिळवता येईल? काटे, पिवळी फुलं. त्याच्या लक्षात आलं बाबळीला डिंक येतो, डिंकाची गरज आहे. आणि त्या तरुणानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सुदान नावाचा आता छोटासा देश संपूर्ण जगाला डिंक पुरवतो आणि स्वतःची अर्थव्यवस्था निव्वळ त्या डिंकावर मजबूत करून घेतो. तुमच्याकडे काय आहे याचा आधी विचार करा. तुमच्याकडे जे नाही त्याच्या विचारात उगाच वेळ खर्चच करू नका. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही कमतरतांवर जास्त विचार करतो, पण जी माणसं कमतरतांना बलस्थानं बनवतात ती माणसं यशस्वी होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला उत्तम बोलता येतं ना, तुम्ही उत्तम मार्केटिंग करू शकता. एखादी गोष्ट लोकांच्या गळी उतरवता येते ना, तुम्ही उत्तम व्यवसाय करू शकता. एखादं कौशल्य तुमच्यात आहे ना, तुम्ही नवं काहीतरी निर्माण करू शकता. स्वतःत काय आहे याचा शोध घेणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. काहीतरी करणं हे फार महत्वाचं आहे. इच्छा असेल, प्रशिक्षण देणारे तयार आहेत, तुम्ही फक्त त्यात उतरायला हवा. मी वारंवार सातत्यानं सांगतो, एका ठिकाणी लिलाव चालला होता. वेगवेगळ्या वस्तू त्या लिलावात विकल्या जात होत्या. बोली लावणाऱ्यानं त्या लिलावाच्या वस्तूतनं एक कळकट मळकट झालेलं व्हायोलिन उचललं आणि त्यांनी बोली लावली. या व्हायोलिनची किंमत आहे 1000 रुपये. बोला कोण बोली लावणार? त्या कळकट मळकट व्हायोलिनकडे बघितल्यावर कुणी बोलीच लावेना. शेवटी किंमत उतरत उतरत त्याची 100 रुपयावर आली. 100 रुपयाला तरी कुणी ते व्हायोलिन घेईल, पण कुणी ते 100 रुपयालाही घेतलं नाही.
बोली लावणाऱ्यानं ते व्हायोलिन बाजूला ठेवून दिलं. पण तेवढ्यात एक वृद्ध ग्रहस्थ उठला. तो त्या बोली लावणाऱ्याच्या जवळ आला. त्याला म्हणाला, हे व्हायोलिन मी थोडा वेळ हातात घेऊ का? त्या बोली लावणाऱ्यानं म्हटलं, ठीक आहे, घ्या. त्या वृद्धानं ते व्हायोलिन हातात घेतलं. स्वतःच्या खिशातला रुमाल काढला. ते कळकट मळकट झालेलं व्हायोलिन स्वच्छपणे पुसून घेतलं. आणि त्याच्यानंतर त्या व्हायोलिनची प्रत्येक तार त्यांनी सुरांशी जोडून घेतली. आणि नंतर ते व्हायोलिन त्यांनी स्वतःच्या हनुवटीखाली घेतलं आणि त्या व्हायोलिनच्या तारांवर अलगद तो त्या सुरावटींशी खेळू लागला. आणि साऱ्या आसमंताला भारावून टाकणार एक सुऱ्या लखेर त्या वातावरणात उमटली. ती व्हायोलिन फिरत राहिलं आणि सुरांची बरसात होत राहिली. सगळी माणसं मंत्रमुग्ध पूर्ण भारावून गेली. क्षणभर ते सगळं वातावरणच वेगळ्या पवित्र अशा वातावरणात बदलून गेलं. काही वेळानंतर त्या वृद्धानं ते हातातलं व्हायोलिन खाली ठेवलं आणि तो बोली लावणारा पुढे आला. आता हे व्हायोलिन कितीला घ्याल? आणि एक धनाढ्य उठला. 1,00,000 रुपये. तोपर्यंत दुसरा उठला. 2,00,000 रुपये. तोपर्यंत तिसरा उठला. 10,00,000 रुपये. 100 रुपयाला कुणी घ्यायला तयार नसलं ते व्हायोलिन क्षणात 10,00,000 रुपयाला विकलं गेलं. आपल्या आयुष्याचंही नेमकं असं असतं. तुम्ही त्या व्हायोलिन सारखे जर एखाद्या कोपऱ्यात रिकाम टेकडेपणानं पडून राहिला तर तुमची किंमत शून्य असते. पण स्वतःच्या कर्तृत्वाच्या तारा झंकारीत तुम्ही स्वतःच्या कष्टानं जर यशाच्या तारा निर्माण करत राहिला तर त्याला मात्र अमाप किंमत येते. त्यामुळे काय करू म्हणून निवांत राहू नका. काय करता येईल म्हणून फक्त विचार करत बसू नका. रिकाम टेकडेपणानं आयुष्य तर अजिबात वाया घालवू नका. काहीतरी करत राहा, सतत करत राहा. तुम्हाला त्या संधी देण्यासाठी, शक्यता देण्यासाठी इथं सगळी माणसं तयार आहेत. आज सकाळ आणि SP अकॅडमीनं हा सगळा प्रपंच मांडलाय तो निव्वळ त्यासाठी. तुमच्यात क्षमता आहे, तुमच्यात सामर्थ्य आहे, तुमच्यात कौशल्य, या त्याला अधिक तजेलदार करत, अधिक धारदार करत तुमच्या त्या क्षमतांचा वापर करून आपल्याला पुढे जाता येईल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि निश्चितपणे आम्हाला त्या पद्धतीत जाता येतं. या सगळ्या गोष्टी आम्हाला करता येतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला पैसा आणि वेळ योग्य पद्धतीनं खर्च करता येते त्यालाच त्याचा परतावा योग्य मिळवता येतो. विनाकारण खर्च केलेला पैसा आणि विनाकारण खर्च केलेला वेळ हे दोघंही तुम्हाला गोत्यात आणतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. परत हाताशी काही लागत नाही. अशा प्रशिक्षणासाठी तुम्ही खर्च केलेला पैसा, अशा प्रशिक्षणासाठी तुम्ही दिलेले 6 महिने हे उद्याचं तुमचं आयुष्य घडवणारे आहेत. ही गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आपण काही लोक निर्णयच घेत नाहीत. असे असंख्य अतृप्त आत्मे आजूबाजूला दिसतील. त्याच वेळी विचारलं असतं तर बरं झालं असतं. आता काय उपयोग आहे? त्याच वेळी निर्णय घेतला असतं तर बरं झालं असतं. 25 वर्षांनी सांगून काय उपयोग आहे? वेळ एकदाच येते, क्षण एकदाच येतो. तो अचूक पकडता आला की यश मिळवता येतं. मग तो क्रिकेटपटू असू द्या नाहीतर अभिनेता असू द्या, टायमिंगला फार महत्व आहे. टायमिंग चुकलं की क्रिकेटपटूचा शॉट चुकतो आणि टायमिंग चुकलं की अभिनेतेचा विनोदी हुकतो. आयुष्याचं नेमकं तसं आहे. टायमिंग पकडता आलं पाहिजे. ही वेळ आहे नवं काहीतरी निर्माण करायची, नवं काहीतरी निर्माण करून दाखवायची. त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन घ्यायची, योग्य ते प्रशिक्षण घ्यायचे आणि पुढे जायची. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता काही लोकांना असंही वाटतं, हा ते बघितलं आम्ही SP अकॅडमीचं, हा ते रिअल इस्टेटमध्ये काम करतायत, बँकिंगमध्ये काम करतायत, विम्यामध्ये काम करतायत, मग त्यांचं असं म्हणणं आहे, मग ते आम्हाला असं जावं लागेल, लोकांना भेटावं लागेल, आता हे असलं आम्ही करायचं का? मग घरी कळकटलेलं मळकटलेलं व्हायोलिन म्हणून बस. 100 रुपयाला घेतील. तुला 100 रुपये ही तुझी किंमत ठरवायची आहे का 10 लाख रुपये बनवायची आहे हे तुझ्या हातात आहे ना. एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा, कुठलंही काम कधीच कमीपणाचं नसतं. जी माणसं कामाची लाज बाळगतात यशही त्यांच्याजवळ यायला सतत लाजत राहतं, ते कधीच जवळ येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मोठी माणसं काय काय करत होती हो तुम्हाला माहिती आहे? पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कोथळे गावचा शिवाजी गायकवाड नावाचा पोरगा,
नोकरीनिमित्त वडील रामोजीराव गायकवाड, आई जिजाबाई बेंगलोरला स्थायिक झाले. परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. हवालदार असलेले रामोजी, त्यांच्या पगारात घरचं भागत नव्हतं. 4 अपत्य, सगळा कसा तरी तोंडात घास पुडण्यापुरता कारभार चालत राहायचा. आईचं निधन झालं आणि हा शिवाजी कोलमडून पडला. आपल्या 4 अपत्यांना सांभाळताना वडिलांची कोण कसरत होते हे त्याच्या लक्षात आलं. आता आपणच काहीतरी केलं पाहिजे. या धडपडीनं तो काहीतरी करायला प्रवृत्त झाला. म्हैसूर मशिनरी या दुकानात त्यांनी काम पत्करलं. प्रसंगी तांदळाच्या गोण्या सुद्धा त्यांनी पाठीवरनं नेल्या. अफाट कष्ट घेतले. जगण्यासाठीचा जो काही संघर्ष होता तो सतत करत राहिला. अभिनयाचा गुण अंगात होता पण संधी नव्हती. जगणं महत्वाचं आहे. आवडे गप्प बसू देईना. पोटाची कळगी भरता भरता त्याने बेंगलोर परिवहन सेवेची परीक्षा दिली आणि त्यात तो पासही झाला. बस कंडक्टर म्हणून काम करायला लागला. पण मुळात जे आत होतं, आतली जी महत्वाकांक्षा होती, आतलं जे ध्येय होतं ते त्याला गप्प बसूच देत नव्हतं. तिकीट काढता काढता ज्या वेगानं तो तिकीट द्यायचा आणि ज्या नजाकतीनं तो पैसे लोकांच्या हातावर ठेवायचा ते बघून लोक भारावून जायची. वाह! बेंगलोर परिवहन सेवेच्या हजारो बस असताना सुद्धा माणसं बस स्टॉपवर वाट बघत बसायची. शिवाजी गायकवाड कंडक्टर असलेली बस आली की मग त्यात बस. गर्दी त्याच्या बसला. आणि अशाच एका बसमध्ये बालचंदर नावाचा एक दिग्दर्शक बसला होता. या शिवाजी गायकवाडची नजाकत त्याने बघितली. या शिवाजी गायकवाडचं विद्युल्लतेच्या वेगानं चालणारा चपळपणा त्याने अनुभवला. आणि आपला पहिला चित्रपट त्यांनी या बस कंडक्टरला देऊ केला. शिवाजी गायकवाड नावाच्या युवकानं हा बालचंदरचा पहिला चित्रपट केला आणि हा पहिलाच चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ठरला. नंतर मात्र या शिवाजी गायकवाडनं मागं वळून बघितलं नाही. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कोताळे गावचा हा शिवाजी गायकवाड जवळपास आपलं अलौकिक कर्तृत्व गाजवत चित्रपटसृष्टीत रजनीकांत नावानं पुढे प्रसिद्ध झाला. बसून राहिला असता, गरिबी आहे काय करू शकतो, रडत बसला असता, कसा रजनीकांत झाला असता. तांदळाची गोणी पाठीवर घेताना त्यांनी स्वतःला लाज नाही मानली. म्हैसूर मशिनरीमध्ये काम करता त्यांनी लाज नाही मानली. ध्येयाचं विस्मरण नाही होऊ दिलं. काय व्हायचंय तो झाला. तुमचं ठरलंय ना करोडपती व्हायचंय, तुमचं ठरलंय ना, ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत राहा. मी चंद्रावर जाणार, जा बिंदास्त, पण उडी मारून नाही जाता येत. टप्पे आहेत. काय करावं लागेल? अंतर काढावं लागेल, मार्ग निर्माण करावा लागेल. त्यासाठी पहिल्यांदा तिथपर्यंत नेणारं यान बनवावं लागेल. ते यान बनवण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागेल. ती जुळवाजुळव करण्यासाठी तुला वेगळ्या उत्पन्नाचे स्रोत तयार करावे लागतील. ते करण्यासाठी तुला आणखी काहीतरी वेगळं करावं लागेल. म्हणजे एखादं ध्येय ठरवलं तर त्याचे हे टप्पे आहेत, ह्या टप्प्यांनीच जावं लागेल.